खरं तर निलेशजीने आम्हाला एक प्रश्न विचारला हो. की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजितदादांचं त्या ठिकाणी जागा कमी होताना दिसतायत. मी खरं तर एक्झिट पोलमध्ये जरी या जागा कमी होताना दिसत असतील, तरी तुम्हाला 23 तारखेच्या निकालामध्ये अजितदादाचा करिश्मा पुन्हा एकदा दिसून येईल. कारण महाराष्ट्रामध्ये आम्ही दौरे करत असताना किंवा अजितदादांनी आमच्या आमदाराच्या माध्यमातून त्या भागातल्या विकास कामं केलेत. त्याच्यावरती मला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भ्रमनिराश करणार नाही. त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानं आमचे आमदार हे निवडून येतील. आमचा आकडा हा आम्ही जे आधी एकत्रित आलो होतो त्यावेळेस होता त्याच्यापेक्षा जास्त आकडा असेल, हा विश्वास मला आहे आणि मला खात्री आहे, की महाराष्ट्रातील जनतेने नेहमी विकासाला प्राधान्य दिलेलं आहे. अजितदादासारख्या नेतृत्व जे विकासाभिमुख म्हणून नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, ते दादांच्या पाठीशी या महाराष्ट्रातली जनता खंबीरपणे उभे राहील. आज पोल जरी काही असले, निकालाच्या नंतर मात्र अजितदादा या राज्यातल्या राजकारणातले किंग मेकर असतील, हा विश्वास मला आहे. अगदी एकत्रित असतील का? हे आकडे आता तुम्ही बघताय ते एकत्रित राष्ट्रवादीचे असणार आहेत का? एकत्रित राष्ट्रवादीचे नाही, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादीचे, खऱ्या राष्ट्रवादीचे, घड्याळ या चिन्हावरीलच्या राष्ट्रवादीचे आकडे असतील आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा किंगमेकर असेल. अजितदादाच्या नेतृत्वामध्ये आणि आमच्या तिन्ही पक्षाचे नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, हे 3 नेते परत या राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन करतील. सूरजजी बघा, हा तुम्ही किंग मेकर म्हणताय, तुम्हाला किंग व्हायचंय की किंग मेकर व्हायचंय हे निश्चित करा अगोदर. आम्ही नक्कीच निलेशजी 23 तारखेच्या निकालाच्या नंतर आम्ही किंग की किंग मेकर हे आपण सुद्धा पाहाल. 23 तारखेच्या निकालापर्यंत आपण राहूयात, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही महायुतीमध्ये आहे, महायुतीमध्येच राहील आणि महायुतीची सत्ता येईल हा मला विश्वास आहे.